नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहत आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 मॅथ फर्स्ट क्लास 10 च नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट नंबर या ठिकाणी 1.1 च सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहत आहे. ओके, आता एक्झाम्पल या ठिकाणी काय आहे, 3a प्लस 5b इक्वल टू 26 आपल्याजवळ हा एक्झाम्पल आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट नाव द्या. ओके, त्यानंतर दुसरं इक्वेशन आपल्याजवळ काय आहे, a प्लस 5b इक्वल टू 22 इक्वेशन नंबर सेकंड आपल्याजवळ आहे. ओके, सेकंड आहे. सुमार डिफरंट गोष्ट काय आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी हे जे नंबर आहे, हे जे नंबर आहे, तर हे नंबर आपले पाहिजे सेम. ओके, आता या ठिकाणी सेम आहे, पण या ठिकाणी साइन पाहिजे आपली डिफरंट, आणि डिफरंट साइन आपली नाहीये. आता डिफरंट साइन नाहीये, मग आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं अलीकडे लक्ष द्या या ठिकाणी. ओके, तर आपण या ठिकाणी काय करायचं, सबट्रॅक्ट करूया. काय करायचं आपल्याला, या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्शन करत असताना यांची सर्वांची साइन चेंज होणार. या ठिकाणी प्लस आहे तिथं मायनस होणार, या ठिकाणी प्लस प्लस आहे तिथं मायनस होणार. ओके, या ठिकाणी प्लस प्लस आहे तिथं सुद्धा मायनस होणार. ओके, म्हणजे आपण काय करणार, या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार. ओके, सबट्रॅक्ट अशा प्रकारचं आपण काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार. ओके, आता सबट्रॅक्ट करत असताना कसं करायचं माहिती का, या ठिकाणी 3a मायनस 1a आपल्याजवळ 2a आलेला आहे. त्यानंतर 26 मायनस 22 आपल्याजवळ आलेला आहे 4. ओके, अंडरस्टूड. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की 2a इक्वल टू 4, 2a इक्वल टू 4, a या ठिकाणी ठेवायचा, 4 या ठिकाणी. ओके, आणि हा 2 इकडे आणायचा, तो होईल आपला डिव्हिजन. ओके, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आन्सर आपल्या जवळ 2 आलेला आहे. ओके, सो माय डियर फ्रेंड, a इक्वल टू 2, a ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 2, a ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 2 आलेली आहे. तर नेक्स्ट काय करावं लागेल बघा, लक्ष द्या. काय करावं लागेल, a इक्वल टू 2, put in इक्वेशन फर्स्ट. ओके, पुट इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट का करायचं, कारण आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर a इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय आपल्या जवळ काय, 3a प्लस 5b इक्वल टू 26. ओके, आता 26 आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, या ठिकाणी बघा, हा जो 3 आहे, हा या 3 जवळ a आहे, a ची व्हॅल्यू आपली काय आहे, 2 आहे. म्हणजे काय, 3 मल्टिप्लाय 2 प्लस 5b इक्वल टू 26. ओके, आता 26 आहे, तर या ठिकाणी 3 2 जा 6 आन्सर आलं, प्लस 5b आहे इक्वल टू 26. बरोबर आहे का? चालेल, ठीक आहे. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, हा प्लस 5b लिहिलं, प्लस 5b लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. तर आपण याला काय करायचं, या ठिकाणी 26. तर हा जो 6 आहे तो 6 पलीकडे जाईल. आता हा प्लस 6 आहे तो पलीकडे जाईल, तो होईल आपला काय होईल, मायनस 6. तो 5b इक्वल टू 26 मायनस 6 इक्वल टू 26 मायनस 6. आता इक्वल टू 26 मायनस 6 म्हटल्यानंतर काय करावं लागेल, या ठिकाणी 26 मायनस 6 म्हणजे आपल्याजवळ 20 आन्सर आलेला आहे. आता आन्सर 20 आलेला आपलं. आता आन्सर